बाहेर फिरायला, हो ना आपण? हा मम्मी. काय म्हणले? हो का? आम्ही चाललो बाहेर आणि मेट्रो कशी थांबली तिथे? मेट्रो कशाला थांबली आपूच्या पप्पा तिथं? बंद आहे काय ती? तर आपूच्या पप्पाला घ्यायचा आहे ड्रेस, त्यामुळे आम्ही चाललो. आणि माझे केस इतके घाण झाले ना, लयच घाण झालेत केस. काय आपू? तर चला भेटते मी तुम्हाला, नंतर आम्ही कुठे जातो मग दाखवतो तुम्हाला. झेंडा पाय किती भारी दिसतो. आमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कधी काय माहिती कुठून अशा उडी टाकून येतात. तर आता असं झालंय की आमचा गॅस सिलेंडर संपला आणि आमचा गॅस ना 3 महिने जातो, तरी पण ती तिकडे कशी चढली, तरी पण हे काय म्हणतात अजून 5 महिने घालायचा गॅस. तर आमच्या गॅसचा थोडासा प्रॉब्लेम झाला, तर तुम्हाला पण सांगते मी, तुम्हाला माहीत असेल नसेल तर ना. सकाळीच आमचा गॅस सिलेंडर गेला आणि मग आम्ही दुसरा गॅस बसवला. तर त्याच्यातून अशी हवा येत होती, म्हणजे ना वाजत होता खूप जास्त. तर मग म्हटलं आता काय करावं, तर गडबडीत मग हे निघून गेले ऑफिसला. आणि तिकडून म्हणजे मी तेव्हाच बघितलं यूट्यूबवर की काय करायचं, तर त्याच्या आतलं ते नसतं का रबर, ते चेंज करायचं. पहिलं याचं असलं ना, ते जुनं बिनं झालं असलं ना, तर लीक होतात ते गॅस, त्याच्यामुळं दुसरं लावायचं. तर असं करायचं, मग गॅस व्यवस्थित होऊन जातो. बदलायचं काम नाही, एक्सचेंज करायचं काम नाही. तर आता ना आपूच्या पप्पाचं गिफ्ट आलेलं आहे, तर ते तुम्हाला बड्डेच्या ब्लॉगमध्येच दिसेल. आता काय दाखवत नाही, पण ना तब्येत इतकी खराब आहे आमची आणि माझी, तर मला बरंच नाही आहे अजून पण वाटत. म्हणजे एक दिवस बरं वाटलं, असं हातपाय दुखत आहेत, पाय खूप दुखत आहेत. तर आता बघू काय काय होतं तर. आणि बड्डेचा असं काय बड्डे करायचा म्हणूनच नाही, पण बघू झाला तर करू. आणि आपू इकडं बसली. आपूचे पप्पा ऑफिसून आले आणि झोपले. आणि मी तुम्हाला माझं जुगाड, आमच्या खोलीमध्ये कितनं ते लई छान चांगले येतं. त्यांनी लगेच आम्हाला त्यांचं ते हे आणून दिलं सकाळी 7 वाजताच, सगळी. आणि हे लावून बघा म्हणत, असं तसं चाललं होतं. बघितलं मग मी, तर त्याच्यावरच सगळा स्वयंपाक मी त्याच्यावरच केला आज. आणि चहा वगैरे, भाजी पोळी वरण भात सगळं केलं. आज मला उपवास होता सोमवारचा. आणि मग मस्त छान केलं. मी तुम्हाला दाखवते. मी ती एवढीशी शेगडी एवढीशीच आहे, आणि त्याचं ते रेग्युलेटर काय असतं ना, ते छोटं होतं म्हणून ते त्याला बसलं फिट्ट आणि हवा वगैरे हे झालं नाही. तर तुमच्या पण शेगडीत कधी प्रॉब्लेम आला ना, तर तुम्ही घरच्या घरीच काढू शकता आणि चेंज करायचं. म्हणजे पहिली टाकी असली ना, एखादी टाकी काय होते जुनी असते, त्याच्यामुळं ते खराब होतं खूप दिवस वापरून, आणि मग ते हे होतं
चेंज करावं लागतं. पण आता कुठे टाईम असतो, या लोकांकडे भरतात आणि देऊन टाकतात आणि मग आपला जीव धोक्यात जातो, असं असतं ते. त्याच्यामुळं तुम्ही चेक करायचं. लगेच हवा बिवा आली ना तर गॅस सुरू नाही करायचा. मी पण अजिबात सुरू केलाच नाही तो ते सिलेंडर. बस हवा आली की ते चेंज करून घेतला आम्ही. तर चला मी आता तुम्हाला दाखवते शेगडी. या शेगडीवर सकाळपासून केलं स्वयंपाक वगैरे आणि ना दुधावर झाकण ठेवायचं लक्षच नाही राहिलं. तर आता कामं मला ना करायची, पण माझ्यात एनर्जीच नाही आहे. त्यात आहे आणि आमचे पप्पा झोपलेत. बरेच दिवस झाले मी ब्लॉग ना असं म्हणजे काही प्रॉपर टाकत नाही आहे. आणि प्रॉपर म्हणल्यापेक्षा ना माझे ब्लॉग आता बरेच लोक बघतात, पण म्हणजे मी ना जे काय माहिती माझे ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत. एकच मिनिट. मी बरेच दिवस झाले आता ब्लॉग टाकते आणि माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत येतात पण आहे. म्हणजे आता थोडंसं ब्रेक घेतला होता कारण की बिमार आहे त्याच्यामुळं. पण मला एक विचारायचं आहे की माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही. आणि असे मला वाटतं 2-3 ब्लॉग झालेत की त्याच्यात मी फक्त बोलते नाही, तुम्हाला काम वगैरे काही दिसत नाही आहे. बस बोलते आहे आणि माझे एक्सपिरियन्स सांगते की मी हे करते मी ते करते. तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे बघायला आवडतील मला नक्की एक कमेंट करून सांगा. तुम्हाला जे मी मागलचा ब्लॉग आणि हा ब्लॉग आता तुम्ही बघताय तो पण तुम्हाला ब्लॉग आवडतो आहे की नाही आवडत ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की मला बनवायला पण कळेल की तुम्हाला माझे कामं वगैरे बघायचे आहेत की माझं बोलणं वगैरे, किंवा मी तुम्हाला जे सांगते काही सांगत राहते घरातल्या अप्पूबद्दल हेबद्दल. तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोण बघायला आवडेल किंवा काय कंटेंट आवडेल हे पण मला प्लीज एक कमेंट करून सांगा. जसं मी ब्लॉग बनवेल. कारण की आपल्याला ना कोणतंही आपण काम करत जातो आणि ना त्यामधून तुम्हाला एंटरटेनमेंट होत असेल किंवा नाही होत असेल, तुम्हाला मजा येत असेल किंवा नाही बघायला, तर हे कळून जातं. म्हणून मी एक कमेंट करा असं म्हणत असते की माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत येतात तर आहेत, पण काही चुका पण होत असतात आपल्याकडून. मला तिथे बोलता आलं नाही. आपूचे बाबा झोपेल होते म्हणून मी इकडे येऊन कंटिन्यू करते. तर मला हे म्हणायचं होतं की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील किंवा नसतील पण आवडत, तर नाहीत आवडत किंवा आवडत असतील तर तुम्ही एक अशी कमेंट करू शकता आणि ती कमेंट बघून मला अजून मोटिवेशन येईल. तर माझं म्हणणं तर ना काय होतं आहे, बिमार असल्यामुळं ब्लॉग असेच येत आहेत. काम नाही दिसत आहे काय नाही. आणि मी काम करते आहे बरं, असं नाही की मी करत नाही आहे, पण मला ते दाखवण्यापर्यंत असं तेवढी एनर्जी टाईप येतच नाही आहे. तर तुम्ही मला मोटिवेट करा. कमेंट करूनच तुम्ही मला मोटिवेट करू शकता, अजून तर काय नाही. आणि ना 2-3 ब्लॉगमध्ये असंच झालं आहे की मी फक्त बोलते आणि काम काहीच नाही दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला माझे कामाचे व्हिडिओ आवडतील का, बघायला आवडतील का कसे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. कसं असतं ना, आपण एखादं काम करत जातो, त्यात आपल्या चुका आपल्याला नाही दिसत, समोरच्यांना दिसतात. तर त्यांनी आपल्याला सांगायला पाहिजे की आपलं चुकतं आहे, तुम्ही असं कंटेंट बनवून आमच्यासोबत शेअर करा किंवा तुमचं म्हणजे काय शेअर करायचं किंवा होम टूर काही. आणि मला सगळे व्हिडिओ बनवायचे असतात, पण जसं की मी सांगते बिमार पडून जातो किंवा काही होतं, पण मी रेग्युलर करायचा प्रयत्न करते. आणि मी आत्ता सध्या बिमार आहे, त्याच्यामुळं कामं वगैरे काहीच नाही, असं कंटेंट एकदम चांगलं बनवताच येत नाही आहे. पण ना मला असं वाटते की मी आता बरी झाले ना आम्ही सगळेजण तिघं घरातले, तर नक्की. आणि बघा मी या हातातला मोबाईल या हातात पण हे करते, कारण की मला असं गळ येतो आहे हाताला, म्हणजे गळून जाते हात त्यामुळं. तर काय माहिती मी बोलते ते समजत आहे की नाही, पण मला शॉर्टकटमध्ये एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक तर तुम्ही कराच, पण एक कमेंट पण करा की छान असतात तुमचे ब्लॉग वगैरे. बस. आणि व्ह्यूज येत आहेत, आता भरपूर येत आहेत. असं नाही की माझ्या ब्लॉगला व्ह्यूजच नाही आहे, कोणी बघतच नाही आहे, असं पण नाही आहे, बघतायत सगळेजणं. पण कोणी काय असतं, आवडतं की नाही आवडत हे सांगायला थोडंसं हे होतं. पण मला आता लवकरच माझा होम टूरचा ब्लॉग शूट करायचा आहे मेन म्हणजे. आणि मला ते करायचंच आहे, मी असं ठरवलं होतं, पण आम्ही हे आत्ता बिमार पडलो ना, ह्याच्यामुळे सगळंही झालं. नाहीतर मी साफसफाई पण केली होती, म्हणजे असं नॉर्मल की आपलं घर पण एक असतं ना टापट टिपण दिसायला,
तर सगळं केलं होतं, पण ते जशाच तसं होऊन गेलं. आता मला परत करावं लागणार. त्याच्यामुळं मी म्हणते की तुम्ही मला कमेंट करा, तुम्हाला जर माझा ना हे बघायचं असेल होम टूरचा व्हिडिओ होता, आणि मी व्हिडिओ घेऊन येण्याचा खूप जास्त प्रयत्न करेन. मला या व्हिडिओमध्ये गॅप बिलकुल नाही द्यायचा आहे, म्हणून मी ना कंटेंट शोधून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. म्हणून असं नका समजू की मी ब्लॉग काहीच्या काही बनवते. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि ना लाईक करत जा. तुम्ही खूप सारे जण माझे व्हिडिओ बघता पण लाईक करत ना, तर प्लीज प्लीज लाईक करत जा आणि कमेंट पण करत जा छान वाटला तर. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता मला बोलायला काय सुचत नाही आहे की काय शेअर करू तुमच्यासोबत, त्याच्यामुळे इथंच मी ब्लॉग एंड करते. बाय. हा आरसा आहे ना, तर या आरशाचा कलर आपूच्या पप्पाला आवडला होता आणि जो दुसरा होता ना तिथे तो मला आवडला होता. तर त्याचं काय झालं माहिती आहे का, सेम प्राईज होती त्याच्यावर लिहिलेली सेम होती की 190 190 असं होती. आणि ते मी म्हटलं, आपूचे पप्पा म्हणत होते की हा आवडतो आहे मला, तो दुसरा होता ना तो मला जास्त आवडतो आहे असं करून म्हणले ते, की त्या माणसानं त्याची 350 रुपये प्राईस जागच्या जागीच लावून टाकली. मी तर एवढी ॲटिट्यूड होती, मी म्हटलं नाही, मग आम्हाला हा 190वालाच घ्यायचा, कारण की इतक्या महागाचा नाही घ्यायचा, आमची पोरगी फोडते. आणि लगेच मग त्याला असं झालं की अरे आपण महाग सांगितलं तरी घेत नाही आहे ते लोक, आणि त्यांना असं वाटलं आवडला तर घेतील. तर तुम्ही पण असं करत जाऊ नका. काही लोक काय करतात, आपण एखादी वस्तू आपण म्हटलं ना अरे खूप छान आहे, की त्याची प्राईस ते लोक चेंज करून टाकतात, कारण की त्यांना असं वाटतं की हे घेणारच म्हणून. नाहीतर मी आणि आपूच्या पप्पाने पण इथे प्राईज लिहिलेली होती त्या याच्यावर कापडावर, आणि या ग्लासची पण लिहिलेली होती, सेम प्राईज होती, पण त्यांनी बदलून टाकली ती, म्हणजे बदलून टाकली म्हणजे तोंडानेच सांगितलं की नाही 350 रुपयाचं आहे. म्हणून मी काय म्हटलं, चला या माणसाचं आपण आत्ता घेतलं तर हे परत दुसऱ्या लोकांना पण असंच करणार, की असंच करणार म्हणजे ते म्हणणार की नाही घेतात लोक, त्याच्यामुळे तो प्राईज बनवेल. आणि तो ग्लास इतका आवडला होता ना आम्हाला, पण आम्ही घेतला नाही, जाऊ द्यात. तर चला बघूया आता त्या माणसाला पण थोडंसं ना हे भेटलं असेल की नाही लोक घेत नाहीत. नक्की नक्की तर ना आपूच्या पप्पाचं इथे स्किन केअर चाललं होतं. मी यांचं 15 दिवसातून स्किन केअर करतच असते, पण एवढ्यात खूप गॅप पडला होता, इतकं टॅन झालं होतं ना खूप जास्त, त्यामुळे यांचं चाललं होतं माझा बड्डे पण येतो आहे, त्यामुळे तू माझं थोडंसं स्किन केअर करते का. मी म्हटलं लगेच हो म्हणून दिलं. म्हटलं जाऊ दे आता, उद्या बड्डेच आहे, कुठे नाही म्हणत बसावं. आणि आपूने जे नख मारलं ना त्याचं खूप जास्त त्यांना त्रास होत होता, आणि ती अशीच नखं मारते किंवा चावते, तिचं कंटिन्यू सुरू राहतं. त्यांच्या चेहऱ्याला खूप जास्त लोचते ती, आणि त्यांच्यापेक्षा माझ्या पण चेहऱ्याला असंच करते ती. तर इथे चाललं होतं माझं स्किन केअर करणं, आणि मस्त छान असं स्क्रब लावून घेतलं होतं मी. म्हटलं पहिल्यांदा यांचं स्क्रबच करावं. त्यांना फेस वॉश करून आले होते, आणि नंतर मी स्क्रब करत होती ना, इतका मळ निघत होता ना चेहऱ्यावरून, म्हणजे टॅन खूप होत असतं आपल्या चेहऱ्यावर, आपण बाहेर धुळीमध्ये वगैरे बिना सनस्क्रीन लावता जातो ना, त्यामुळे खूप चेहरा खराब होतो. कोणाकोणाच्या चेहऱ्यावर तर वांग येतात आणि एजनुसार ते दिसायला लागतात, पण यांच्या चेहऱ्यावर आता सध्या तरी काय नाही आहे. मी यांना म्हणत असते की सनस्क्रीन वगैरे यूज करायचं. सनस्क्रीन आपल्या म्हणजे फेसला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथे मी यांचं स्क्रब वगैरे करून घेतलं, आणि 5-10 मिनटं केलं होतं वाटतं मी, मला लक्ष नाही आता, पण छान असं केलं, मस्त छान वाटलं. नखाचा थोडासा त्रास होत होता त्यांना, पण आता म्हटलं जाऊ देत, त्यांनी थोडंसं मॅनेज केलं. नंतर इथं ना मी रोज वॉटर लावलं होतं, कारण की मस्त छान असं त्याची मालिश वगैरे करून घेतली ना तर छान स्किन ग्लो मारते आणि थोडंसं ग्लोईंग वाटतं, त्याच्यामुळे मग ते करत होती मी. आणि याने लावून सोडून नाही द्यायचं, मस्त मालिश करायची रोज वॉटरने, त्याने खूप हेल्दी असा चेहरा वाटतो. आणि तेच माझं करणं चालू होतं. याचं पण मी 5 मिनटं मालिश केली, कंटिन्यू 5 मिनटं मालिश केली, आणि ते फेस निघत होता. इथे वाईप्सने नंतर ते पण पुसून घेतलं मी छान असं, आणि त्यांना
इतकं रिलॅक्स वाटत होतं. थोडा वेळ 5 मिनटं मी ते केल्यानंतर ना असं वाईप्स ठेवून दिलं होतं, कारण की त्यांच्या डोळ्यांना वगैरे हे वाटेल, छान वाटेल त्याच्यामुळं. आणि इथं टोनर लावलं होतं मी. टोनर यूज करते वेळेस ना मी आधी वाईप्सने पहिले सगळं पुसून घेतलं आणि क्लीन करून घेतला फेस त्यांचा, आणि नंतर मग इथे टोनर लावले. हे टोनर ना 10 मिनटं ठेवायचं, 5 मिनटं मालिश करायची आणि 10 मिनटं मस्त ठेवून द्यायचं ते चेहऱ्यावर, आणि नंतर थोडंसं त्यांना आराम करायला सांगायचं. याने खूप जास्त लवकर फरक पडतो. आणि हे जर रेग्युलर रोज जर वापरू शकतो आपण रोजच्या स्किन केअरमध्ये, नाईटला वापरायचं हे, आणि याने मालिश करायचं आणि सोडून द्यायचं रात्र. म्हणजे आपले जे ना डाग वगैरे असतात ना, डाग खूप लवकर रिमूव्ह होतात, आणि पिंपल्सचे वगैरे डाग असतात ना ते पण खूप जास्त रिमूव्ह होतात. हे बघा मी 10 मिनटं यांना असं झोपवलं होतं, त्यांना खूप रिलॅक्स वाटत होतं. नंतर मग यांच्या नोजवर थोडेसे हेअर होते ते पण रिमूव्ह करायचे होते मला. आता या मशीननेच म्हटलं करूया रिमूव्ह, आणि खूप बारीक बारीक होते आणि त्यांचं चाललं होतं ते नेहमी माझ्या या मशीननेच रिमूव्ह करतात. तर ही ना म्हणजे माणसांना पण यूज होते मशीन, तर केसांना पण थोडेसे जाड असतात त्यामुळे मग ते दाढीचे वगैरे काय काढतात नाही, पण नाकावरचे वगैरे काढू शकतो. आणि मग मी ते करून घेतले रिमूव्ह, आणि नंतर मग यांचे छान असं ओल्या कपड्यानं ना जास्त स्किन असे हे करून घेतली, कारण की मला ना यांना मॉइश्चरायझर वगैरे लावायचे होते. आता इथून पुढे हाता आपूचे दिसतील, कारण की ती खूप मधात करत होती. आणि लास्टला बघा इथे मी मॉइश्चरायझर लावलं सगळं 5 मिनटं 10 मिनटं आणि अर्धा तास अशी मालिश केली मी यांच्या चेहऱ्याची. नंतर मग मी हे अर्धा तास म्हणजे 5 मिनटं या मॉइश्चरायझरनं मालिश केली, आणि मस्त छान असं रात्रीला झोपताना सोडून दिलं. आता काय फेसवॉश करायचं नाही, हे लावल्यानंतर काहीच करायचं नाही यूज. आणि मस्त छान सकाळी उठल्यानंतर स्किन ना हे होते. सकाळी उठल्यानंतरच्या पेक्षा आत्ताच इतकी ग्लो करत होती ना स्किन खूप जास्त, आणि खूपच हेल्दी वाटत होती. तर हे सगळ्यांनी ना हे रूटीन ना म्हणजे 1 वीकमधून केलं ना तर खूप जास्त लवकर रिझल्ट मिळतो टॅन जाण्यासाठी. आणि म्हणजे ना स्क्रब 8 दिवसाला किंवा 15 दिवसातून एकदा करायचंच, कारण की त्याने खूप लवकर टॅन रिमूव्ह होतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बड्डेचा ब्लॉग लवकरच येईल तुम्हाला बघायला. तोपर्यंत काळजी घ्या.